नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांशी आपण संवाद साधत आहोत. त्यातच प्रियंका विनोद नळे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. ताई आपला परिचय. मी प्रियांका विनोद नळे. ताई आपल्या कार्याच्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगा. माझे मिस्टर विनोद नळे हे काळेवाडी प्रभागात आत्ता निवडून आलेले नगरसेवक आहेत. तर त्यांच्या प्रेरणेअर्थ मी वीरांगणा महासंघ स्थापित केलेला आहे. भाऊंची आणि माझी अशी प्रेरणा आहे की आपल्या प्रभागातल्या महिला स्वावलंबी आणि सक्षम व्हाव्या. मग त्याच्यासाठी मी वीरांगणा हा महासंघ स्थापित केलेला आहे. तर वीरांगणा या शब्दाचा अर्थ शौर्यवान, धाडसी आणि पराक्रमी अशा स्त्रिया आमच्या प्रभागात तयार व्हाव्यात ही भाऊंची प्रेरणा आहे. भाऊंची इच्छा आहे की प्रत्येक महिला ही आपल्या प्रभागातली सक्षम व्हावी. तर त्याच्यासाठी मी अजून काय करता येईल तर माझ्या महिलांना मी लाठीकाठी प्रशिक्षण तृप्ती निंबाळकर ताई ह्यांच्यातर्फे मी महिलांना लाठी व तलवारबाजी प्रशिक्षण मी दिलेलं आहे. ते आपले क्लास आत्ता फ्रीमध्ये चालू आहेत. आणि मी असं म्हणेल की जास्तीत जास्त महिलांनी ह्या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा. आत्ताची वेळ पाहता आता काळानुसार आपल्याला त्या शिक्षणाची गरज आहे. ज्ञान हे कुठं वाया जात नाही. कुठलंही ज्ञान घेतलेलं कधी वाया जात नाही. ह्याच्यानं की मी असं सांगेल सर्व महिलांना की कुठलंही प्रशिक्षण घेतलं तरी ते वाया जाणार नाही. आणि लाठीकाठी हे आत्ता आपल्या काळाची गरज आहे. तर हे भाऊंनी आपल्या सर्व महिलांसाठी इथे महिलांना फ्रीमध्ये दिलेलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय संदेश द्याल? जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना हाच संदेश देईल. वीरांगणा शब्दाचा अर्थ हा आहे की शौर्यवान, धाडसी आणि पराक्रमी स्त्रिया. तर त्या स्त्रिया सर्व माता भगिनी हर घर एक दुर्गा ही झालीच पाहिजे ही माझी प्रेरणा आहे. आणि त्यानिमित्त आम्ही हा जो संघ तयार केला आहे, हा जो महासंघ वीरांगणा महासंघ स्थापित केलेला आहे, तर त्याच्यामध्ये सर्व महिलांनी सहभागी व्हावं आणि मला साथ द्यावी अशी मी सर्व महिलांना इच्छा व्यक्त करते. धन्यवाद ताई. वीरांगणा महासंघ जो मी स्थापित केलेला आहे तर तो मी 8 मार्चला महिला दिनानिमित्त त्याच्यासाठी मी एक मोठ्या महिलांसाठी मी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तिथे हिंदी मराठी गाणे महिलांसाठी आणि जे मला बचत गट एकत्रित येणार आहेत त्यांचा मान सन्मानासाठी मी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक हे आमदारांतर्फे त्यांना देणार आहे. तर मी असं म्हणेल की सगळ्या महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद ताई. 8 मार्चला महिला दिनानिमित्त मी विनोद भाऊ नळे जनसंपर्क कार्यालय याच्या इथे मी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व बचत गट एकत्रित येऊन त्यांचा आदर सत्कार शंकर जगताप यांच्या आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते मी करणार आहे. तर सर्व महिलांनी, सर्व माता भगिनींनी संध्याकाळी 6 ते 9 ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. धन्यवाद.